बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केस न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। काल रात्री उशिरा त्याला न्यायालयात आणण्यात आले। यानंतर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कोठडीचा निर्णय दिला। कराड पुण्यात मंगळवारी सीआयडी समोर शरण आला। 3 आठवड्यापासून तो फरार होता। सीआयडी कडून आता त्याची कसून चौकशी सुरू केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन 23 दिवस उलटले आहेत। या प्रकरणातही वाल्मिक कराड याचे नाव घेतले जात आहे, त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे। रात्री उशिरा केज कोर्टात कराडला हजर केल्यानंतर कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती। पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे, त्याचा ठाव ठिकाणा माहीत करायचा आहे। कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झाले, दोघांमध्ये काय संबंध आहे, घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी व इतर कामे करत होता का, याचा तपास करायचा असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सीआयडी कडून करण्यात आली। यानंतर कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी। शरण येण्याअगोदर वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी समोर हजर होत आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी, राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये। या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी, असंही त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करते का, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।